राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने वरिष्ठ किसान नेते एम.एन. खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित केला। महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव एम.एन. खैरे यांनी केला। अभिवादन कार्यक्रमात रिपब्लिक टायगर सेनेचे संस्थापक अमोल त्रिभुवन, सचिव स्वप्नील थोरात, यशोधरा घुगे, जमीरभाई पठाण, अभय चव्हाण, अनिल पाटील साळुंके, सावित्री नाटकाच्या संयोजिका सायली पावसकर, अजय भाऊ ताकसाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येत आहे। त्यात रिपब्लिक टायगर सेनेचे पदाधिकारी, त्याचे संस्थापक हे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। महात्मा ज्योतिबा तर खऱ्या अर्थानं या देशाला, देशातील स्त्रियांना शिक्षणाचा जो अधिकार प्राप्त करून दिला तो क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ या देशामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली। येथील दलित, वंचित समाजाला, समाजातील स्त्रियांना शिक्षणाची शाळा होती। या देशातील स्त्री मुक्तीचं आंदोलन खऱ्या अर्थानं जर सुरू झालं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीपासून। महात्मा ज्योतिबा फुलेंनी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर भूमिका या देशामध्ये राबवली आहे। त्यामध्ये त्यांनी महारांना, मांगांना, चांबारांना बांधवले बांधले। त्यानंतर त्यांचं सामाजिक उत्थान होते। किसान शेतकऱ्यांबद्दल पण मोठ्या प्रमाणात त्यांनी चळवळ राबवली। शेतकऱ्याचे आसूड या पुस्तकामधून महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे। अनेक ग्रंथांचं लिखाण केलं आहे। यांच्या चळवळीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ साकारली गेलेली आहे। म्हणूनच म्हटल्या जाते ज्योतिबांची चळवळ, सावित्रीबाईची चळवळ यातूनच साकारली आंबेडकरांची चळवळ। एवढंच मी या जयंतीनिमित्तानं बोलतो आणि माझ्या